डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला मेळावा आणि निबंध स्पर्धा संपन्न। महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सशक्तीकरणावर विशेष भर। नांदेड दिनांक 9 एप्रिल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या अंतर्गत आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड कार्यालयाच्या वतीने महिला मेळावा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या यशवंत महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्राध्यापक डॉक्टर कविता गंगाधर सोनकांबळे, डॉक्टर सुचिता संजय पेकमवार, स्त्रीरोग तज्ज्ञ सुचित्रा भगत, समउपयोजक महिला व बालविकास सहाय्यक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड, शकीला शबीर शेख, सदस्य जिल्हा महिला सल्लागार समिती यांनी महिलांच्या मी प्रोफेसर डॉक्टर कविता गंगाधर सोनकांबळे, उपप्राचार्य यशवंत महाविद्यालय नांदेड, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने समता सप्ताह आणि समता पर्व या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित करण्यात आलेलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार, निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केल्यामुळे भारतातील शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित, अल्पसंख्याक, स्त्रिया आणि सर्व लोकांच्या कल्याणासाठीचा मार्ग मोकळा झालेला आहे। जॉन ऑस्टिन नावाच्या विचारवंतानं भारतीय संविधानाच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि ते विधान असं आहे की भारतीय संविधान हे असं दस्तऐवज आहे की ज्या दस्तऐवजाचा वापर करून भारतामध्ये सामाजिक क्रांती केली जाऊ शकते। सोशल डॉक्युमेंटरी अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि हे आतापर्यंत 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान अंगीकृत करण्यात आलेलं आहे। 26 जानेवारी 1950 ला त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। हे भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून भारतीय संविधानाच्या ह्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये हा समता सप्ताह ज्या पद्धतीनं साजरा केला जातो सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून ते पाहता या विभागाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित करून माझे विचार समस्तांच्या समोर ठेवण्यासाठीची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रत्येक समाजाला मिळावा यासाठीच्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये आहेत आणि म्हणूनच हा भारत देश अखंड पद्धतीनं राहतो, एकत्र राहतो, बंधुभावाने अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि याचं श्रेय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर इतर सर्व संविधान निर्मात्यांना देणं अपेक्षित आहे। त्या सर्वांच्या मुळेच आज आपला देश हा जगामध्ये नंबर 1 चा देश बनण्यासाठीच्या स्पर्धेमध्ये आहे। याबद्दल आपल्या देशाचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे। धन्यवाद। भारतीय समाज व्यवस्था ही पुरुष प्रधान समाज व्यवस्था होती आणि बऱ्यापैकी आजही ती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समस्त महिला जातीच्या उद्धारासाठी हिंदू कोड बिलाची निर्मिती केलेली होती, पण तत्कालीन राजकीय व्यवस्था आणि येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून ते बिल संसदेनं पास केलेलं नाही। ते बिल जर त्या काळामध्ये पास झालं असतं तर आजच्या काळामध्ये स्त्री ज्या पद्धतीनं संघर्ष करते तो संघर्ष तिचा कमी झाला असता, तिचा राजकारणामधला संघर्ष कमी झाला असता, समाजकारणामधला संघर्ष कमी झाला असता, अर्थकारणामधला संघर्ष कमी झाला असता, उद्योग व्यवसायामध्ये तिचा टक्का वाढला असता। निश्चितपणे बाबासाहेबांनी स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या कल्याण आणि विकासासाठी हिंदू कोड बिलाची निर्मिती केलेली होती आणि स्त्री सुद्धा एक व्यक्ती असून तिला सुद्धा समान अधिकार आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला होता। संपत्तीमधला अधिकार असेल, घटस्फोटाचा अधिकार असेल, दत्तक घेण्यासाठीचा अधिकार असेल, म्हणजे स्त्रियाला सुद्धा समाज व्यवस्थेमध्ये पुरुषाप्रमाणे स्थान असावं हे हिंदू कोड बिलानं सिद्ध केलेलं होतं। जरी त्या काळामध्ये ते पास झालं नाही तरी नंतरच्या सर्व कायद्यांमध्ये हिंदू कोड बिलाला अपेक्षित असलेले सर्व कायदे आले। म्हणूनच आज भारतातील स्त्रिया ह्या देशाच्या राष्ट्रपती, प्रधानमंत्री किंवा विविध पदांवरती
संधी मिळवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय संविधानाचे निर्माते, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, मानवाधिकाराचे कट्टर संरक्षक अशा अनेक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जुळलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज असं म्हणून आपण ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बालपणामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत देशातच नव्हे तर जगात विद्वान अशी उपाधी त्यांनी मिळवलेली होती. माझं तरुणांना आणि खास करून विद्यार्थ्यांना आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर पाहून किंवा त्यांना आपलं रोल मॉडेल किंवा आयकॉन त्यांना मानून आपण सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या देशाचा, समाजाचा आणि कुटुंबाचा विकास करण्यासाठीचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे.